नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। अमावस्येला दही भाताचा उतारा करण्याची परंपरा अनेक भागांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू इत्यादी ठिकाणी आढळते। यामागे धार्मिक आणि पारंपरिक दोन्ही कारणं असतात। याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज देणार आहे। तेव्हा विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजेल। दिल्लीकर मराठी या चॅनलवर तुम्ही नवीनच आला असाल, म्हणजे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक आध्यात्मिक माहिती ऐकायला मिळेल। त्यामध्ये सणवार असतील, व्रतवैकल्य असतील, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या काही विविध अडचणी येत असतात त्यावरचे तोडगेसुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, सुरुवातीला आपण दही भाताचा उतारा म्हणजे काय ते समजून घेऊया। बघा, उतारा म्हणजे एखाद्या व्यक्तीवर असलेल्या वाईट नजरेचा, नकारात्मक ऊर्जेचा किंवा अपसांत्वनाचा प्रभाव कमी करणे। यामध्ये दही भात, लिंबू, मिरची, मीठ इत्यादींचा वापर करून एखाद्या व्यक्तीभोवती ओवाळून तो उतारा कोणत्या तरी बाजूला सोडला जातो किंवा बहुतेक वेळा कुत्र्यांना खाऊ घालणे किंवा रस्त्यावर टाकणे हा प्रकार देखील केला जातो। अमावस्येलाच हा उपाय का करतात? बघा, अमावस्या ही तामसिक ऊर्जा वाढलेली रात्र असते। अमावस्या म्हणजे चंद्र नाहीसा झालेली रात्र। यावेळी चंद्रप्रकाश नसतो, सगळीकडे काळोख पसरलेला असतो। त्यामुळे वातावरणामध्ये तामसिक आणि नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये असते। त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या म्हणजेच आपल्या हिंदू धर्मशास्त्राच्या दृष्टीने असे मानले जाते की यावेळी भूत प्रेत, नकारात्मक शक्ती, दृष्ट प्रभाव यांचा खूप जास्त प्रभाव वाढला जातो। त्यामुळे लोक या दिवशी स्वतःवर किंवा कुटुंबावर असलेली नजर उतरवण्यासाठी दही भाताचा उतारा करतात। त्याचबरोबर दुसरं कारण असं आहे, पूर्वजांची आठवण किंवा पितृकृत्य। अमावस्या ही पितृस्मरणाची वेळ असते। या दिवशी पितरांसाठी पिंडदान, तर्पण आणि जेवणाचा नैवेद्य अर्पण केला जातो। दही भात हे पवित्र आणि थंड अन्न मानले जाते, जे आत्म्यांना शांती देते, म्हणून सुद्धा दही भाताचा उपयोग केला जातो। यानंतरचं तिसरं कारण की अमावस्येलाच दही भाताचा उतारा का करतात किंवा दही भात का जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो, तर नजर उतरवण्याचा हा सगळ्यात सोपा उपाय समजला जातो। फक्त ज्या वेळेस आपल्याला नजर उतरवण्यासाठी दही भाताचा वापर करायचा असतो तर तो दही भात आपल्याला अळणी म्हणजे बिना मिठाचा शिजवावा लागतो। त्यानंतर आपण त्यामध्ये दही मिसळून मग नजर उतरवण्यासाठी या दही भाताचा वापर करू शकतो। दही भात थंड असतो, पचायला सोपा असतो आणि एक शांततादायक अन्न म्हणून त्याला समजलं जातं। ते शरीराची तामसिकता जशी कमी करतं आणि त्याच्याच वापरामुळे जी काही दृष्ट उतरवली जाते त्यामुळे व्यक्ती देखील शांत होऊ शकतो किंवा दृष्ट लागल्यामुळे त्याला जो काही त्रास होतो तर तो सुद्धा शमवण्याची ताकद या अळणी दही भातामध्ये असते। दही भाताचा उतारा कसा करतात? एका वाटीमध्ये दही आणि अळणी भात घालून माणसाच्या डोक्यावरून 3 वेळा किंवा 7 वेळा नाहीतर मग 5 वेळा उलट सुलट फिरवतात। काही ठिकाणी उलटासुद्धा हा दही भात फिरवला जातो। उलटा म्हणजे कसा? जसं आपण एखाद्याचं औक्षण करताना त्याला सुलट पद्धतीने त्या ताटाला ओवाळत असतो, त्याच पद्धतीने ज्या वेळेस आपल्याला नजर उतरवणे, दृष्ट काढणे हा प्रकार करायचा असतो त्यावेळेस त्याच्या उलट आपल्याला हात फिरवायचा असतो। म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो त्या पद्धतीने आपण ओवाळण्याच्या वेळेस ताट ओवाळतो, म्हणजे त्या व्यक्तीवरून ते ताट उतरवतो। त्याच पद्धतीने इथे जर आपल्याला दृष्ट काढायची असेल तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट दिशेने आपल्याला ते दही भाताचं ताट असेल, प्लेट असेल तर ते ओवाळायचं असतं किंवा उतरवायचं असतं। काही जण अशी पण पद्धत वापरतात की डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ते दही भाताचं अन्न आपल्याला उतरवता येतं आणि या प्रकारे सुद्धा आपण दही भाताचा उतारा करू शकतो। तसेच काही लोक हा उतारा करताना काही मंत्र किंवा गुपचूप काही शब्दसुद्धा म्हणतात, जसं की येणाऱ्या जाणाऱ्याची किंवा ज्याची कुणाची दृष्ट लागली असेल आणि मग पुढचं वाक्य काय असतं हे तुम्हा सर्वांना नक्की माहितीच असेल, कारण ते या व्हिडिओत मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही। नंतर तो दही भात कुत्र्याला खाऊ घालतात किंवा निर्जन स्थळी म्हणजे कुणीही तिथे ओलांडायला जाणार नाही अशा ठिकाणी ठेवून येण्याची पद्धत आहे। त्याचबरोबर
काही ठिकाणी दही भात जो आपण नजर उतरवण्यासाठी वापरतो तर तो कचऱ्यामध्ये सुद्धा टाकून देण्याची पद्धत आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की काही लोकांना अन्न मिळत नाही आणि मग दृष्ट काढण्यासाठी दही भातासारख्या एका चांगल्या अन्नाचा वापर का केला जातो जर ते कचऱ्यातच फेकायचं आहे तर. बघा, जिथे आपल्याला वाटतंय ना की अन्नाचा नाश होऊ नये, मग दृष्ट काढण्यासाठी आपल्याला अगदी प्लेट भरूनच दही भात पाहिजे किंवा खूप मोठ्या प्रमाणातच दही भात पाहिजे असं काही नाही. अगदी थोडासा दही भात घेऊन की ज्याचं निमित्त आहे किंवा ज्याचं नाव आहे की दही भाताने दृष्ट काढावी, तर तुम्ही अगदी थोडासा दही भात घेऊन सुद्धा ती दृष्ट काढू शकता. तर आपल्याला क्वांटिटीशी काहीच घेणं नाही आहे, म्हणजे किती प्रमाणामध्ये तो दही भात हवा याच्याशी काहीच देणं घेणं नाही आहे. फक्त निमित्त आहे ज्याचं नाव आहे की याने आपण दृष्ट काढावी, तर अगदी थोडासा म्हणजे चिमूटभर जरी तुम्ही दही भात घेतला, थोडासा अगदी भात आणि त्याच्यावर एवढंसं जरी दही टाकलं तरी त्याने सुद्धा तुम्ही दृष्ट काढू शकता. तर हा दही भात कुत्र्याला खाऊ घालणे किंवा कचऱ्यात वगैरे टाकून देणे किंवा निर्जन स्थळी टाकून देणे यामागचा हेतू म्हणजे वाईट ऊर्जा दुसरीकडे वळवणे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून दही भाताच्या उतार्याचं नक्की काय महत्त्व आहे तेही मी तुम्हाला समजावून सांगते. कारण बरेच जण असे पण आहेत की ज्यांना या गोष्टी थोतांड किंवा अंधश्रद्धासुद्धा वाटतात. मग त्यावेळेस प्रश्न यायला लागतात की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा माहिती सांगत जा, जेणेकरून पटणाऱ्यांना ते व्यवस्थित पटू शकतं. बघा, हे एक मनोवैज्ञानिक स्वरूपाचं आहे. नजर लागल्यावर एखादी व्यक्ती थकलेली, बेचैन आणि चिडचिडी वाटू शकते. अशा वेळी दही भाताचा हा उतारा एक प्रकारचा प्लेसबो इफेक्ट तयार करतो, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळते. दही भात हा थंड असतो, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि माणूस हलका वाटतो. म्हणजे त्याच्या मनावर जे काही ओझं आहे किंवा निगेटिव्हिटीमुळे तो जे काही थकलेला दिसतो किंवा चिडचिड करताना दिसतो, बऱ्याच जणांचं डोकं दुखतं, तर या सगळ्या गोष्टीतून तो मुक्त झाल्यासारखा आपल्याला लवकरात लवकर दिसून येतो. तर ज्या दही भाताने आपण उतारा केलेला आहे किंवा नजर उतरवलेली आहे तो दही भात आपल्याला खायचा नसतो. म्हणजे समजा तुम्ही अमावस्येला भात शिजवला, आत्तापर्यंत तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल की आपल्याला अळणी भात शिजवावा लागतो. तर जो भात तुम्हाला खायचा आहे तर तो तुम्ही थोडासा, मग तो शिजल्यानंतर कोमट झाला की साईडला काढून ठेवा. जो भात दृष्ट काढण्यासाठी म्हणा, पितृकार्यासाठी म्हणा, उतारा करण्यासाठी म्हणून वापरायचा आहे तो बाजूला करून ठेवा. जो भात खायचा आहे मग त्याच्यावर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता, चाट मसाला टाकू शकता, त्याच्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर याचा तडकासुद्धा खूप चांगला लागतो. काही जण त्याच्यामध्ये मोहरीसुद्धा टाकतात. तर मग खाण्यासाठी म्हणून तुम्ही एकत्रितच त्यात भात शिजवला तर काही हरकत नाही. फक्त आपण तो अळणी शिजवलेला असतो, तर मग खाण्याचा बाजूला काढून ठेवा. दृष्ट काढण्याचा आणि नजर उतरवण्याचा किंवा ज्याला आपण उतारा करणं म्हणतो, पितृकार्यासाठी बरेच जण पितरांना नैवेद्य ठेवतात, तर तो सुद्धा बाजूला काढून ठेवायचा. जेणेकरून जेव्हा आपण दृष्ट वगैरे काढतो, उतारा करतो, तर तो भात आपल्याला खाता येत नाही. तो आपण एकतर मुक्या जीवांना, त्यातल्या त्यात कुत्र्यांना खाऊ घालणं हे महत्त्वाचं मानलं जातं किंवा निर्जन स्थळी ठेवणं, नाही तर मग कचऱ्यात टाकून देणं, हे त्याच्यासाठी पर्याय ठेवले आहेत. यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष असा निघतो की दही भाताचा उतारा अमावस्येला करणे ही धार्मिक आणि मानसिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. ती लोकांच्या श्रद्धेवर आधारित आहे आणि त्याने माणसाला आत्मिक समाधान व मानसिक शांती मिळते, हेच मुख्य कारण आहे. बघा, अमावस्या आणि आध्यात्मिक ऊर्जा. अमावस्या ही तांत्रिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून शक्तिशाली पण नाजूक अवस्था मानली जाते. चंद्राचा प्रकाश नसल्यामुळे मानवी मन अधिक अस्थिर व भावनिक होऊन जातं. काही ज्योतिषशास्त्रांनुसार अमावस्येच्या दिवशी राहू, केतू, शनी यासारख्या ग्रहांचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. त्यामुळे व्यक्तीला मानसिक थकवा, आळस, विचित्र स्वप्न, अनामिक भीती निर्माण होऊ शकते. आणि तुम्हा सर्वांना माहितीच असेल की अमावस्या आणि पौर्णिमा या दोन अशा चांद्रतिथी आहेत की त्यावेळेस समुद्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया घडतात, त्या म्हणजे भरती आणि ओहोटी. तर ते सुद्धा माणसाच्या अस्थिरतेचं एक कारण ठरू शकतं. दही भाताचं धार्मिक महत्त्व. दही सौम्यता, शांती आणि थंडावा दर्शवतं. भात सात्विक अन्न, पचनास सोपा, शांत मन देणारा या गोष्टी दर्शवतं. पुराणामध्ये असं मानलं जातं की दही आणि भात हे पितरांना अर्पण करण्यासाठी सर्वोत्तम अन्न आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ते अर्पण केल्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, जो देवांप्रमाणेच आपल्याला सर्वांना आवश्यक असतो. म्हणजे जसा देवांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या हयात नसलेल्या लोकांचा, अर्थात ज्यांना आपण पित्र म्हणतो, तर त्यांचाही आशीर्वाद असणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे घरामध्ये शांती आणि समृद्धी नांदते.
उतार्याची पद्धत आणि त्यामागचं भावनिक विज्ञान. उतारा करताना दही भात एका पत्रावळीमध्ये किंवा पानात नाहीतर मग तांब्यात घेतला जातो. तुम्ही वाटीचा सुद्धा वापर करू शकता. एखाद्या व्यक्तीवरून म्हणजे ज्या व्यक्तीवरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे किंवा ज्या व्यक्तीला नजर लागलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे, तर त्या व्यक्तीवरून 3 वेळा किंवा 7 वेळा डोक्यावरून फिरवून ही दृष्ट काढली जाते. नंतर तो पदार्थ झाडाखाली एखाद्या वळणावर किंवा कुत्र्यांना दिला जातो. यामागचा हेतू, वाईट ऊर्जा त्या अन्नामध्ये शोषली गेली आहे आणि ती घराबाहेर टाकली जाते. मानसिक दृष्टिकोनातून या दहीभाताच्या उतार्याकडे जर आपण पाहिलं तर त्यातून आपल्याला असं समजतं, ज्या व्यक्तीची दहीभाताने नजर उतरवली त्या व्यक्तीला यामुळे असं वाटतं की त्याच्या समस्या, त्याची अस्वस्थता यामुळे उतरली आणि यामुळे एक प्रकारची मनःशांती व समाधान त्याला मिळत असतं. लक्षात ठेवा, दहीभाताचा उतारा असो किंवा कोणत्याही प्रकारची दृष्ट जेव्हा तुम्ही काढत असतात त्यावेळेस ज्या व्यक्तीने दृष्ट काढली आणि ज्या व्यक्तीची दृष्ट काढली त्यांनी नंतर हातपाय धुवायचे असतात आणि त्यानंतर देवाला नमस्कार देखील करायचा असतो. दहीभाताचा उतारा एक प्रकारे पॉझिटिव्ह सजेशनचं काम करतं. हेच प्लेसबोचं मूळ रूप आहे. घरात लहान मुलांना लागलेली दृष्ट उतरवण्यासाठी दहीभात वापरला जातो. लहान मुलं दृष्ट लागल्यावर सतत रडतात, दूध न पिणं, झोप न लागणं या गोष्टीसुद्धा त्यांच्याबाबत घडत असतात. लहान मुलं सगळ्यांनाच हवीहवीशी वाटतात आणि आपल्याला ते आकर्षित करत असतात. त्यामुळे लहान मुलांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नजरही लागली जाते. दहीभाताचा उतारा करून अनेक आईवडील बाळाला शांत करतात. आईच्या विश्वासामुळेच बाळावर सुद्धा ते परिणाम करतं. पण लक्षात ठेवा, लहान मुलांची दृष्ट ही त्याच्या आईनेच काढायची नसते, घरातल्या इतर व्यक्तींनी ती काढावी असं म्हटलं जातं. दहीभाताशिवाय उतार्याचे इतर जे प्रकार आहेत तेही मी तुम्हाला सांगते. लिंबू मिरचीचा उतारा. तर लिंबू मिरचीचा उतारासुद्धा आपल्याला अमावस्येला करायचा असेल तर त्यासाठी एक लिंबू, जे तुम्ही पिवळं घेऊ शकता, हिरवं घेऊ शकता, काही हरकत नाही. त्याच्यासोबतच तुम्हाला 7 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि नसतीलच तर तुम्ही ओल्या लाल मिरच्या घेतल्या तरी पण चालेल आणि त्याही आपण एकत्रित धरून त्या व्यक्तीवरून उतरवू शकतो. त्याचबरोबर मीठ आणि पाण्याचा उतारा कसा केला जातो हा आहे उतार्याचा अजून एक प्रकार. तर हंड्यामध्ये पाणी भरलं जातं, म्हणजे आपल्याकडे मोठा हंडा असेल तर त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये एखादा चमचा मीठ टाकायचं. मग ते जाड मीठ असेल, बारीक मीठ असेल, काळं मीठ असेल, जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते टाकायचं. मग तो हंडा आपल्या हातामध्ये धरायचा आणि ज्याची दृष्ट काढायची आहे त्या व्यक्तीला समोर बसवायचं. शक्यतो या प्रकारामध्ये किंवा दहीभाताचा उतारा आपण घरातल्या घरात करू शकतो, पण बाकीचे जे उतारे आहेत ते अशा पद्धतीने केले जातात की जिथे आपल्या मुख्य दाराचा उंबरठा असतो तर तिथे त्या व्यक्तीला बसवलं जातं. म्हणजे उंबऱ्यावर त्या व्यक्तीला बसवायचं. जो दृष्ट काढणार आहे त्याने उंबऱ्याच्या बाहेर उभं राहायचं आणि तो उतारा करायचा. मग तिथूनच ते जे काही उतार्याचं साहित्य असतं ते फेकून द्यायचं, कुत्र्याला टाकायचं किंवा जे काही प्रत्येक उतार्यानुसार उपाय आहेत ते पुढे केले जातात. दहीभाताचा उतारासुद्धा तुम्ही दरवाजात बसून केला तरी पण चालेल, तसं काही नाही आहे. आणि या उतार्याची वेळ संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त मावळल्यानंतरच असते. म्हणजे जी काही आपण नजर वगैरे उतरवतो ना, या सगळ्या गोष्टी सूर्य मावळण्याच्या वेळेस किंवा सूर्य मावळल्यानंतरच कराव्या असं म्हटलं जातं. फक्त पितरांना जो काही आपण दहीभात वगैरे ठेवतो ना, तर तो आपण दुपारी 12 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेच्या आत ठेवावा असंही या गोष्टींमध्ये सांगितलं जातं. तर ज्यांना कुणाला वाटेल की एवढा मोठा हंडा आपल्याला ते नजर वगैरे उतरवण्यासाठी 7 वेळा वर खाली करणं जमणार नाही, तर त्यांनी एखादा तांब्या घेतला, त्याच्यामध्ये पाणी भरलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हा उपाय केला तरी पण चालेल. हंडा, कळशी, तांब्या, लोटी, वाटी या सगळ्यांमध्ये आपण हा उपाय करू शकतो, तसं काही नाही आहे. यामुळे सुद्धा नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर आपण नारळाचा देखील उतारा करू शकतो. तर नारळसुद्धा आपल्याला 7 वेळा त्या व्यक्तीवरून उतरवता येतं. त्याचबरोबर बरेच जण अमावस्येला आपल्या घराची देखील दृष्ट काढत असतात. घरावरून नारळाचा उतारा करणे याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तर तो तुम्ही अवश्य पहा. लवकरच अमावस्या येत आहे, तर तुम्हाला नारळाच्या उतार्याचा तो उपाय पाहायला मिळाला तर त्याचा फायदाच होऊ शकतो. आधुनिक काळामध्ये याचा उपयोग आजही मोठ्या शहरात बाळंतिणीवर किंवा नवीन नोकरी व्यवसायामध्ये यशासाठी लोक दहीभाताचा उतारा करतात. तर तुम्हाला इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा यूट्यूब याच्यावर सुद्धा दहीभाताचे अनेक उतार्यांचे व्हिडिओ पाहायला मिळाले असतीलच.
कारण हे जगजाहीर आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आवर्जून हा उपाय केलाच जातो. त्यामुळे याचे भरपूर व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असतील आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. मी सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे, पण मग तो व्हिडिओ जरा मोठा झाला. मग काहींचं म्हणणं असं झालं की थोडंसं गुंतागुंतीचा मला वाटलं किंवा समजलं नाही, म्हणून हा व्हिडिओ परत करावा लागतोय. तर दही भाताचा उतारा एक प्रकारे आपल्याला स्पष्ट दाखवतो की आधुनिक जीवनामध्ये सुद्धा लोक भावनिक आणि मानसिक शांतीसाठी अशा परंपरा जपतात आणि खूप चांगली गोष्ट आहे. आपण कितीही पुढे गेलो किंवा कितीही मॉडर्न झालो तरी पण काही परंपरा ज्या आहेत तर त्याच्यामागे काहीतरी विज्ञान आहे किंवा काहीतरी अर्थ आहे त्या गोष्टीला. म्हणूनही आजसुद्धा बरेच लोक किंवा प्रत्येक माणूस ते जपण्याचा प्रयत्न करत आहे. तर जुन्या जाणत्या व्यक्तींनी जे काही आपल्याला उत्तराधिकारामध्ये दिलेलं आहे किंवा एक परंपरांच्या स्वरूपामध्ये आपल्याला मागे ते सोडून गेले आहेत, तर त्याच्यामागे खरोखर काहीतरी कारण आहे. आणि काही गोष्टी तर अशा पण आहे की आपण एवढं आज पुढारलो, पुढे गेलो, मोठे झालो. पूर्वीच्या काळी या गोष्टी नव्हत्या, तरी पण आजच्या काळामध्ये त्या गोष्टी अतिशय म्हणजे कमी दर्जाच्या वाटतात की जितक्या त्या पौराणिक काळामध्ये केल्या गेल्या आहेत. जसं की मंदिरं, अशी अनेक मंदिरं आहेत आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये सुद्धा की त्यांचं जे बांधकाम आहे तर ते आजच्या काळाला सुद्धा मागे टाकतं. इतकं म्हणजे लोकांचं ज्ञान होतं त्या काळातल्या. त्याच पद्धतीने या प्रथा परंपरा देण्याचं कारणसुद्धा हेच आहे की त्यामागून आपल्याला ते काहीतरी अर्थ देण्याचा किंवा शिकवण्याचा प्रयत्न करतात. फक्त त्याला तुम्ही अंधश्रद्धेची जोड देऊ नका, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक पुसटशी रेष आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा गोंधळ होतो की कोणती श्रद्धा आहे आणि कोणती अंधश्रद्धा आहे. दही भाताचा उतारा हा एक श्रद्धा, शांती आणि मनःशुद्धीचा संगम आहे. अमावस्येचा दिवस अशा सकारात्मक क्रियांना पोषक मानला जातो. परंपरेचा, घरच्या मोठ्यांचा आणि भावनिक सुरक्षेचा हा एक अनोखा त्रिवेणी संगम या प्रक्रियेमध्ये दिसून येतो. तर मंडळी, या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता. आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.